जय हिंद मित्रांनो, तर आता आपण आणखी नवीन 14 जिल्ह्यांची माहिती पाहणार आहे की त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण योग्य ती दिशा समजेल, योग्य तो अंदाज लावता येईल की तिथं आपण अर्ज करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे। त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओ आहेत ते तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील। तर आता आपण पाहूयात की एसपी वाशिम बॅट्समॅनला आतापर्यंत 258 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर ही माहिती 9 वाजेच्या दरम्यानची आहे, रात्री 9 वाजेच्या दरम्यानची आहे। तर एसपी वाशिम बॅट्समॅन पोलिसला आतापर्यंत बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की वाशिम बॅट्समॅनची माहिती सांगा, गोंदिया बॅट्समॅनची माहिती सांगा, सोबतच पुणे बॅट्समॅनची असो। तर एसपी वाशिम बॅट्समॅनला आतापर्यंत 258 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर बऱ्याचशा मुलांच्या आपल्याला कमेंट येतात की सांगलीला किती गेलेले आहेत, आपल्या धाराशिवला किती आलेले आहेत। तर अशा बऱ्याचशा जिल्ह्यांची माहिती आपल्याला जेमतेम या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। तर छत्रपती संभाजीनगर शहरला आतापर्यंत 1030 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर ही पण माहिती 9 वाजेच्या दरम्यानची आहे। छत्रपती संभाजीनगर शहरला बऱ्याचशा मुलांची कमेंट होती छत्रपती संभाजीनगर बद्दल सांगा, तर 1030 प्लस अर्ज गेलेले आहेत तिथं। सोबतच आता जेमतेम आपल्या अर्ज भरायला फक्त 8 दिवस बाकी आहेत व नंतर डेट वाढून मिळेल की नाही मिळेल यामध्ये शक्यता तर आहेच की डेट वाढून मिळेलच, पण त्या भरोशावर आपण बसायला नको। कारण की आता जेमतेम डेट वाढून जरी मिळाली तरी 15 ते 20 दिवसातच आपले मैदानी चाचणीचे हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे। कारण की जेमतेम आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया ही कितीतरी फास्ट असते। इतर भरत्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपली पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया असो की पूर्णची पूर्ण प्रोसेस असो, ही 5 ते 6 महिन्यात जॉईनिंग लेटर सुगट आपली प्रोसेस ही होत असते। त्यामुळे अशा इकडे लक्ष न देता आता आपण बऱ्याचशे म्हणजे 18 ते 20 दिवस उलटून गेलेले आहेत अर्ज प्रक्रिया चालू होऊन, आतापर्यंत पण आपण अर्ज भरला नाही। तर लवकरात लवकर अर्ज भरा, आता साईट पण जाम चालली आहे, म्हणजे चलनला वेळ भरपूर लागत आहे। तर त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा। तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 8300 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर हे जे बघत आहे आपण, हे टोकन नंबर बघत आहे, तर हे अर्ज तर भरणारच आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 8300 प्लस अर्ज गेलेले आहेत। बऱ्याचशा मुलांची एसआरपीएफ गट क्रमांक 2, एसआरपीएफ गट क्रमांक 1 पण आपण बघितली होती की एसआरपीएफ गट क्रमांक 1 ला आपण बघितली होती काल की एसआरपीएफ गट क्रमांक 2 21 तारखेला आपण बघितलं होतं की 2500 प्लस अर्ज गेलेले। एसआरपीएफ गट क्रमांक 1 ला आतापर्यंत 2500 प्लस अर्ज गेलेले, ही माहिती 21 तारखेची आहे। तर एसआरपीएफ गट क्रमांक 2 ला रात्री 9 वाजे दरम्यान 8300 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर अशा प्रकारे तर गोंदिया पोलिसला आतापर्यंत आपले मित्र आपल्याला मेसेजद्वारे असो की कॉलद्वारे असो अशी माहिती देत असतात। तर तुम्ही पण मला मेसेजद्वारे, व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे, कॉलद्वारे माहिती देऊ शकतात। माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038, हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। मला नक्कीच तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठं किती अर्ज आलेले आहेत, म्हणजे जेमतेम 1 ते 2 तरी जिल्ह्यांचा मला टोकन नंबर द्या, जेणेकरून इतर मुलांना पण त्याचा फायदा होईल। तर आता आपण पाहूयात गोंदिया पोलीस, बरेचसे मुलं आपल्याला अशाच मेसेजद्वारे माहिती देतात, स्क्रीनशॉट वगैरे टाकतात। तर गोंदिया पोलीसला आतापर्यंत 1941 प्लस अर्ज गेलेले आहेत। गोंदिया पोलीसला आतापर्यंत 1941 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर सिटीला आतापर्यंत, गोंदियाचं बघितलं आपण, नागपूर सिटीला आतापर्यंत 7800 प्लस अर्ज गेलेले आहेत। नागपूर सिटीला आतापर्यंत 7800 प्लस अर्ज गेलेले आहेत। चंद्रपूरला आतापर्यंत 4800 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर बऱ्याचशा मुलांची कमेंट चंद्रपूरची होती, नागपूर सिटीची होती, नागपूर लोहमार्गाची होती। नागपूर लोहमार्गाची पण माहिती आपल्याला आज कळेलच, ती पण माहिती आपण बघणार आहे। चंद्रपूरला आतापर्यंत 4800 प्लस अर्ज गेलेले आहेत। तर अकोला सिटीला आतापर्यंत 1930 प्लस अर्ज गेलेले आहेत। म्हणजे जेमतेम जिल्ह्याच्या ज्या जागा आहेत बऱ्याचशा ठिकाणच्या, अकोला असो, वाशिम असो, हिंगोली असो, नांदेड असो, परभणी असो, बुलढाणा असो, अशा सर्व जिल्ह्यांच्या आपण माहिती तर आता बघणारच आहे। कारण की आता जेमतेम 8च दिवस बाकी आहेत। तर आता बरेचसे मुलं आता 8च दिवस बाकी असल्यामुळे आता सर्वचे सर्व मुलं हे फॉर्म भरायला तयारच झालेले आहेत, म्हणजे आता फॉर्म भरायला सुरुवात झालेलीच आहे जेमतेम। तर
अकोला सिटीला आतापर्यंत 1930 प्लस अर्ज गेलेले आहेत अकोला सिटीला. पुणे सिटीला आतापर्यंत 12,700 प्लस हे मुलांचे अर्ज गेलेले आहेत. पुणे सिटीला आतापर्यंत 12,700 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत. तर आतापर्यंत जेमतेम 14,000 ते 14,500 अर्ज हे पुणे सिटीला गेलेले आहेत. मुंबई नंतर जर कुठं जागा असतील आपल्याला माहितीच आहे 1733 इतक्या जागा आपल्या पुणे सिटीला आहेत. त्यामुळे तिथं गर्दी होणारच आहे. कॉम्पिटिशन पण त्या लेवलचं राहणारच आहे. तर पुणे सिटीला आतापर्यंत 12,700 प्लस मुलांचे अर्ज गेलेले आहेत. तर मुलींचे जेमतेम 2,500 ते 3,000 अर्ज 2,500 अर्ज मुलींचे यामध्ये आहेत. 12,700 स्पेशल मुलांचे आहेत. तर मुंबई कारागृहाला आतापर्यंत 8,800 प्लस अर्ज गेलेले आहेत मुंबई कारागृहाला. तर बरेचसे मुलं आपल्याला ही व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवतात. सोबतच तुम्हीही मला व्हॉट्सअपद्वारे नक्कीच अशी माहिती पाठवा. म्हणजे फक्त आपण टोकन नंबर घेणार आहे, त्यामध्ये कोणाचं नाव वगैरे काही घेणार नाही. तर त्यामुळे तुम्ही मला माहिती पाठवू शकतात. तर नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 4,200 प्लस अर्ज गेले आहेत. नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 4,200 प्लस अर्ज गेलेले आहेत. नाशिक ग्रामीण ड्रायव्हरला आतापर्यंत 4,200 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 2,700 प्लस अर्ज गेले आहेत. नाशिक ग्रामीणला आतापर्यंत 2,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांची कमेंट होती की नाशिकचं सांगा, जळगावचं सांगा, धुळेचं सांगा, धुळे SRPFचं सांगा, असे बरेचसे जिल्हे आहेत. तर मी आता कमेंटद्वारे आता बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येतात की धुळे SRPFचं सांगा, धुळे SPचं सांगा, जळगावचं सांगा, धाराशिवचं सांगा, सांगलीचं सांगा. तर या जिल्ह्यांची जेमतेम माहिती आपल्याला मिळतच नाहीये. त्यामुळे आपण याचा शोध घेतच आहे. तर त्याची पण माहिती आपण बघणारच आहे, नक्कीच बघणार आहे त्याची माहिती. त्यामुळे आपण त्याची माहिती पाहणारच आहे. कारण की आता जेमतेम मुलं फॉर्म भरायला बरेचसे मुलं सुरुवात झालेलीच आहे जिल्ह्याचे फॉर्म भरायला. तर SRPFचे आणि कारागृहाचे तर सर्व मुलं आता सध्या भरतच आहे. पण आता जिल्ह्याची पण अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. बरेचसे मुलं आता सध्या काय करत आहे की अर्ज भरत आहे पण पेमेंट चलन वगैरे करत नाही आहे. तर त्या चलन तुम्ही लेट करण्याचा काहीही तुम्हाला फायदा नाही होणार. कारण की त्यामध्ये आता सध्याच अप्लिकेशन नंबर आपल्याला दिलेला आहे. तर आधी अप्लिकेशन नंबर असा येत नव्हता आपल्या प्रिंटवरती. तर त्याचा असा वेगळा असा काही फायदा होणार नाही की आपल्याला ग्राउंडला वेळ मिळेल, हे मिळेल, ते मिळेल. तर जेव्हा आपण फॉर्म भरा तेव्हाच आपण चलन करायला पाहिजे. कारण की त्याचं लेट चलन करून काही असा वेगळा काही फायदा होणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण फॉर्म भरू तेव्हाच आपण चलन करायला पाहिजे. तर यवतमाळची बऱ्याचशा मुलांची कमेंट होती. यवतमाळला आतापर्यंत 1,100 प्लस अर्ज गेलेले आहेत. यवतमाळला आतापर्यंत 1,100 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर यवतमाळचा तर आता जेमतेम बरेचसे जिल्हे बाकी आहेत, मलाही माहिती आहे. बऱ्याचशा मुलांच्या कमेंट येतात. तर त्या पण जिल्हे आपण पाहणारच आहे. त्याची पण माहिती आपले मित्र आपल्याला देतीलच. बरेचशा कॅफेवाल्यांना मी बोललेलो आहे. तर बरेच ते आपल्याला माहिती देणारच आहे. त्यामुळे आपण बघितलं की वाशिम SP वाशिम बॅट्समॅनला 258 प्लस अर्ज. तर अशा प्रकारे आपण बघितलं. तर सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, तर मुंबई शहरला 45,981 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती रात्रीचे 11:30 वाजेपर्यंतची आहे. तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 18,266 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती 12 वाजेपर्यंतची आहे. ही माहिती 12 वाजेपर्यंतची आहे. सोबतच अशा प्रकारे आपण आणखीही नवीन जिल्ह्यांची माहिती पाहणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच इतर मित्रांपर्यंत नक्कीच तुमच्या व्हॉट्सअपच्या पोलीस भरतीच्या ग्रुपला नक्कीच शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जेणेकरून म्हणजे आपण दिवसातून 2 ते 3 व्हिडिओ असे नक्कीच बनवत असतो. ते शॉर्ट व्हिडिओ असो की लॉंग व्हिडिओ असो, शॉर्ट व्हिडिओ पण आपण टाकत असतो. तर त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं. इतर मित्रांना पण नक्कीच ही लिंक शेअर करा. तर आपला व्हॉट्सअप क्रमांक पण मला तुम्ही हाय करू शकता. मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन करून घेईल. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 14 जिल्ह्यांची माहिती पाहिली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आपण अशाच माहिती नवीन जिल्ह्यांची माहिती पाहणार. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच इतर मित्रांपर्यंत शेअर करा व नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.